नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा पुढचा व्हिडिओ आहे तो प्रकरण 7 धातू अधातू या प्रकरणाचा व्हिडिओ आहे. आणि आज जो आपण घटक अभ्यासणार आहे त्याचं नाव आहे राजधातू, नोबेल मेटल. पुस्तकातील पान नंबर 52. कारण ज्यावेळेला आपण हा व्हिडिओ पाहतो त्यावेळेला आपल्यासमोर आपलं पुस्तकसुद्धा असावं. आपल्या व्हिडिओमध्ये पुस्तक आहेच तरीसुद्धा आपलं मूळचं पुस्तक आपल्या डोळ्यासमोर असावं. ठीक आहे, बघा काय आहे राजधातू, नोबेल मेटल. कुणाला म्हणायचं, कोणते नोबेल मेटल आहेत किंवा कोणते राजधातू आहेत? नावावर तुमच्या लक्षात येईल बघा, राजधातू म्हणजे राजासारखे असणारे. सोने, चांदी, प्लॅटिनम, पॅलेडियम, रोडियम यासारखे काही धातू राजधातू आहेत. या ठिकाणी आपल्याला जे काही राजधातू आहेत त्यांची नावं दिलेली आहेत. ही मूलद्रव्ये आहेत, धातुरूप मूलद्रव्ये आहेत. सोनं आपल्याला माहीत आहे, चांदी माहीत आहे, प्लॅटिनम माहीत आहे, पॅलेडियम आहेत, रोडियम आहे. यासारखे जे धातू आहेत यांना राजधातू म्हटलेलं आहे. ह्यांना राजधातू का म्हटले आहेत बघा, ते निसर्गात मूलद्रव्याच्या स्वरूपात आढळतात. म्हणजे सामान्यतः इतर जे काही धातू आहेत हे निसर्गामध्ये त्याच्या संयुगाच्या स्वरूपात आढळतात. परंतु हे जे काही 4 धातू आहेत हे निसर्गामध्ये संयुगाच्या स्वरूपात आढळत नाहीत, तर त्याच्या मूळ स्वरूपात आढळतात. मग ते सोनं असेल, चांदी असेल, प्लॅटिनम असेल, पॅलेडियम असेल किंवा रोडियम असेल, हे त्यांच्या संयुगाच्या स्वरूपामध्ये आपणाला निसर्गात आढळत नाहीत, तर त्याच्या मूळ स्वरूपात म्हणजे मूलद्रव्याच्या स्वरूपात ते निसर्गात आढळतात. याला राजधातू म्हणण्याचं पाठीमागचं कारण पुढच्या आपल्याला पॅराग्राफमध्ये दिले, म्हणजे पुढच्या ओळीमध्ये दिलेले. हे जे काही राजधातू आहे त्याच्यावर हवा, पाणी, उष्णता यांचा सहजपणे परिणाम होत नाही. त्यांची क्षरण व ऑक्सिडीकरण अभिक्रिया ही कक्ष तापमानाला होत नाही, म्हणून यांना राजधातू असे म्हणतात. बाळांनो, हा पॅराग्राफ अतिशय महत्त्वाचा आहे. का महत्त्वाचा की याच्यावरती प्रश्न विचारला जातो. कारणे द्या. सोने, चांदी, प्लॅटिनम, पॅलेडियम, रोडियम या धातूंना राजधातू असे का म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर देत असताना पहिलं आपलं उत्तर असणार आहे, हे धातू निसर्गात मूलद्रव्य स्वरूपात आढळतात. दुसरं महत्त्वाचं कारण आहे, त्यांच्यावरती कोणकोणत्या घटकाचा परिणाम होत नाही? हवा, पाणी, उष्णता यांचा सहजपणे परिणाम होत नाही. आणि तिसरं कारण, त्यांची क्षरण व ऑक्सिडीकरण अभिक्रिया ही कक्ष तापमानाला होत नाही. म्हणजे थोडक्यात काय, ते सहजासहजी अभिक्रिया घडवून आणत नाहीत, आणि म्हणून त्यांना काय म्हटलं आहे? राजधातू म्हटलेलं आहे. किंवा त्याच्यावरती अशा प्रकारे हवा, पाणी, उष्णता यांचा परिणाम होत नाही, तसंच कक्ष तापमानात ते क्षरण किंवा ऑक्सिडीकरण अभिक्रिया घडवून आणत नाहीत, म्हणून त्यांना राजधातू असं म्हणतात. हे कारण लक्षात घ्या. अशा राजधातूचे उपयोग काय आहेत बघा. सोने, पहिला उपयोग, सोने, चांदी, प्लॅटिनम याचा वापर मुख्यतः अलंकार बनवण्यासाठी केला जातो. आपल्याला माहिती आहे, प्रामुख्याने आपण जे काही दागिने वापरतो हे या धातूपासून बनवलेलेच वापरतो. म्हणजे दागिने बनवण्यासाठी सोने, चांदी, प्लॅटिनम अलंकार म्हणजे दागिना बनवण्यासाठी केला जातो. दुसरं, चांदीचा उपयोग औषधीमध्ये होतो. तिसरं, सोन्या चांदीची पदके तयार करतात. आपल्याला माहिती आहे, जे ऑलिम्पिकचे खेळ असतात किंवा अनेक खेळामध्ये ज्या प्रथम क्रमांक घेतो, द्वितीय क्रमांक घेतो, तृतीय क्रमांक घेतो, आणि त्या खेळाडूला त्याला मिळालेल्या यशाबद्दल त्याचं गौरव करण्यासाठी आपण जे पदकं देतो हे प्रामुख्याने धातूपासून बनलेले असतात. मग ते सोन्याचं असेल किंवा चांदीचं असेल. काही इलेक्ट्रिक उपकरणात चांदी, सोने यांचा उपयोग होतो. प्लॅटिनम, पॅलेडियम या धातूचा उपयोग उत्प्रेरक म्हणून सुद्धा केला जातो. आता उत्प्रेरक म्हणजे काय, पुढं आपल्याला येणारच आहे की असा पदार्थ की जो प्रत्यक्ष रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही, परंतु त्याच्या उपस्थितीमुळे काय होतो, रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो. त्याला उत्प्रेरक असं म्हणतात. म्हणजे कमी तापमानाला एखादी अभिक्रिया घडून येण्यासाठी हे पदार्थ वापरले जातात. त्यामध्ये प्लॅटिनम आणि पॅलेडियम या धातूचा सुद्धा उत्प्रेरक म्हणून उपयोग केला जातो. पुढचा घटक आहे सोन्याची शुद्धता. सोनाराच्या दुकानात सोन्याचे भाव विचारले असता ते वेगळे भाव सांगतात. असे का? सोने हा एक राजधातू असून सोने निसर्गात
मूलद्रव्य स्वरूपात आढळतात. 100% शुद्ध सोने म्हणजे 24 कॅरेट सोने. शुद्ध सोने मऊ असते, त्यामुळे शुद्ध सोन्याचे तयार केलेले दागिने दाबामुळे वाकतात किंवा तुटतात. म्हणून त्यात सोनार, तांबे किंवा चांदी विशिष्ट प्रमाणात मिसळतात. दागिने तयार करण्यासाठी 22 कॅरेट किंवा त्याहून कमी कॅरेटचे सोने वापरतात. बघा, सोन्याची शुद्धता, प्युरिटी ऑफ गोल्ड म्हणजे शुद्ध सोनं. बाळांनो, आपण जर बाजारामध्ये जर सोन्याचा आपण भाव विचारला तर शुद्ध सोनं, प्युअर सोनं आपण म्हणतो त्याला, हे याचा भाव वेगळा आहे. आणि दागिन्यामध्ये जे सोनं असतं त्याचा भाव वेगळा आहे. शुद्ध सोनं हे जे असतं, बघा, सोन्याची शुद्धता ही कोणत्या एककात मोजतात? कॅरेट. म्हणजे 100% जे शुद्ध सोनं असतं हे किती कॅरेटचं असतं? तर 24 कॅरेटचं असतं. आणि दागिने जे बनवले जातात वापरण्यासाठी ही किती कॅरेटचे असतात? तर 22 कॅरेटचे असतात. म्हणजे 100% शुद्धतेपेक्षा तिची शुद्धता काय असते? कमी असते. आता हा सोनं आपण बघायला बघितलं की राजधातूंचे नाव बघितलं त्यामध्ये सोनेसुद्धा एक प्रकारचा काय राजधातू आहे. कारण निसर्गात तो मूलद्रव्य स्वरूपात आढळतो, तो संयुगाच्या स्वरूपात आढळत नाही. 100% शुद्ध सोने म्हणजेच 24 कॅरेटचे सोने. आता हे जे 24 कॅरेटचे शुद्ध सोनं असतं म्हणजे 100% जे शुद्ध सोनं असतं हे कसं असतं? तर हे शुद्ध सोनं मऊ असतं. तसंच ते काय असतं? लवचिक असतं. आणि त्याच्यावर काय केलं आपण, जर थोडा जरी दाब दिला त्या दाबामुळे काय होतात? ते लगेच वाकतात आणि तुटतात देखील. आणि ह्यामुळंच जे दागिने तयार करतात ते दागिने 24 कॅरेट सोन्याचे म्हणजे 100% शुद्ध सोन्याचं दागिने तयार केले जात नाही. कारण ते काय असतं? मऊ असतं. आणि अगदी थोड्या दाबामुळेच काय होतात? ते दागिने 24 कॅरेटचे तयार केले तर वाकतात आणि तुटतात. आणि असं होऊ नये त्याच्यामध्ये थोडंसं कठीणपणा यावा म्हणून सोनार काय करतो? अशा शुद्ध सोन्यामध्ये काही प्रमाणात, विशिष्ट प्रमाणात तांबे किंवा चांदी मिसळतो. आणि अशी तांबे किंवा चांदी मिसळल्यामुळं त्याला एक प्रकारचा कठीणपणा येतो आणि साध्या दाबामुळं ते सहजासहजी तुटत किंवा वाकत नाही. आणि असंच तांबे किंवा चांदी विशिष्ट प्रमाणात मिसळून तयार होणारं जे सोन्याचं दागिना असतो किंवा जे सोनं असतं हे किती कॅरेटचं असतं? 22 कॅरेटचं किंवा त्याहून कमी असतं. बघा, सोन्याची शुद्धता कॅरेट व टक्केवारी. बघा, कॅरेट हे एकक आहे सोन्याची शुद्धता मोजण्याचं. 24 कॅरेट सोनं किती टक्के शुद्ध असतं? तर 100%. 22 कॅरेटचे सोनं असतं किती टक्के शुद्ध असतं? 91.66. 18 कॅरेटचं किती असतं? 75%. 14 कॅरेटचं किती असतं? शेकडा किती शुद्ध असतं? 58.33. 12 कॅरेटचं किती असतं? 50.00. आणि 10 कॅरेटचं 41.66% शुद्ध असतं. पुढचा घटक आहे बाळांनो, शरण. शरण म्हणजे करोजन म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, झीज. बघा, धातूंच्या हवेतील आर्द्रता, आम्ल यांच्याबरोबर अभिक्रिया होऊन त्यांची सावकाश झीज होणे याला क्षरण असं म्हणतात. थोडक्यात शरण म्हणजे काय समजायचं? तर धातूंची होणारी झीज. म्हणजे धातूंची झीज कशामुळे होते? तर त्या धातूवरती काय होतं? हवेच्या आर्द्रतेचा परिणाम होतो. तर त्याचबरोबर हवेमध्ये असलेल्या आम्लाचा परिणाम होतो. आणि त्यामुळे काय होतं? त्यांची आम्लाचा परिणाम होऊन काय होतं? त्यांची सावकाश झीज होते. ही जी काही झीज होते यालाच म्हणतात क्षरण असे म्हणतात. बघा, धातूवर ओलाव्यामुळे म्हणजे आपण दमटपणा म्हणतो. धातूवर ओलाव्यामुळे हवेतील वायूची प्रक्रिया होऊन धातूचे संयुग तयार होतात. या प्रक्रियेमुळे धातूवर परिणाम होऊन ते झिजतात. यालाच क्षरण असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय? क्षरण म्हणजे धातूंची झीज कशामुळे होते? तर त्याच्यावरती हवेतील ओलावा म्हणजेच आर्द्रता, आम्लारी यांचा परिणाम होऊन त्यांची काय होते? सावकाश झीज होते. याला क्षरण असे म्हणतात. या ठिकाणी माहीत आहे का तुम्हाला म्हणून आपल्याला एक ब्लॉग दिलेला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराजवळ समुद्रात स्वातंत्र्य देवतेचा पुतळा आहे. या ठिकाणी दाखवला आहे बघा. मूळ पुतळ्याचा पृष्ठभाग तांब्यापासून बनवला आहे. म्हणजे कोणत्या धातूपासून बनवला आहे तो? स्वातंत्र्य देवतेचा पुतळा तांबे, सीयू, कॉपर किंवा तांबे धातूपासून. पण आता हिरव्या रंगाचा दिसतोय. त्याचे कारण असे की हवेतील कार्बन डायऑक्साईड व आर्द्रतेच्या अभिक्रिया तांब्याबरोबर होऊन हिरव्या रंगाचे कॉपर कार्बोनेट तयार झाले आहे. हे क्षरणाचे एक उत्तम उदाहरण आहे. म्हणजे जी झीज होते या झीज होण्याचे एक उत्तम उदाहरण जे
अमेरिकेत जे न्यूयॉर्क शहर आहे त्या न्यूयॉर्क शहरामध्ये समुद्रामध्ये एक स्वातंत्र्य देवतेचा पुतळा आहे. हा प्रामुख्याने कॉपरपासून बनवलेला आहे, परंतु आता तो हिरव्या रंगाचा दिसायला लागला. याचं कारण तो वातावरणामध्ये पुतळा आहे आणि त्यामुळे त्याचं काय होतं, हवेतील कार्बन डायऑक्साईड आणि आर्द्रतेची अभिक्रिया होऊन काय तयार झाले, कॉपर कार्बोनेट तयार झाले. आणि कॉपर कार्बोनेट कुठल्या रंगाचं असतं, हिरव्या रंगाचं असतं आणि त्यामुळे त्याला पुतळ्याला हिरवा रंग प्राप्त झालेला आहे. शरणाचं आणखी एक उदाहरण देता येईल की लोखंड. बघा लोखंड काय होतं, आपण लोखंडाची एखादी वस्तू असेल, पत्रे असतील आणि मोठ असेल किंवा आणि कुठली एखादी वस्तू असतील, काही दिवसानंतर, काही कालावधीनंतर, काही वर्षानंतर काय होतं, आपणाला ते झिजलेलं पाहायला मिळतं, ती झीज झालेली दिसून येते. हे कशामुळे दिसून येते, तर शरणामुळे. यादी करा व चर्चा करा. तुमच्या दैनंदिन जीवनातील शरणाच्या उदाहरणाची यादी तयार करा. बघा या ठिकाणी सांगितलेलं आहे, लोखंडावर ऑक्सिजन वायूची अभिक्रिया होऊन तांबूस रंगाचा लेप तयार होतो. म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, लोखंड गंजलं असं म्हणतो. म्हणजे आपण लोखंड जर हवेत उघडत ठेवलं तर काही दिवसांनी आपल्याला काय दिसते, त्या लोखंडावरती तांबूस रंगाचा थर तयार झालेला दिसतो. हा तांबूस रंगाचा थर काय असतो, तर आयर्न ऑक्साईड. कारण ज्या वेळेला लोखंड आपण हवेत उघडत ठेवतो त्यावेळेला हवेतील ऑक्सिजन बरोबर त्याचा काय होतो, किंवा हवेतील जी आर्द्रता आहे, हवेची जी पाण्याची बाष्प आहे याच्यावर अभिक्रिया घडते आणि त्यावेळेला काय होतं, आयर्न ऑक्साईड हे लोखंडाचं ऑक्साईड तयार होतं. हे ते तांबूस रंगाचं असतं. तांब्यावर कार्बन डायऑक्साईडची अभिक्रिया, कॉपर किंवा आताच आपण बघितलं, तांब्यावर कार्बन डायऑक्साईडची अभिक्रिया होऊन हिरवट रंगाचा लेप तयार होतो. हिरवट रंगाचा लेप म्हणजे कुठलं, तर कॅल्शियम कार्बोनेट. चांदीवर हायड्रोजन सल्फाईड म्हणजे H2S, चांदी कॉपर Ag सिल्वर किंवा चांदी आणि हायड्रोजन सल्फाईड म्हणजे H2S वायूची अभिक्रिया होऊन काळ्या रंगाचा लेप तयार होतो. बघा आपण चांदीचे दागिने वापरतो, मग पैंजण असेल आणि काय असेल, काही दिवसानंतर आपण असं लक्षात येते किंवा काही दिवसानंतर काही महिन्यानंतर ती काळी पडते. का काळी पडते, तर वातावरणामध्ये हायड्रोजन सल्फाईड म्हणजे H2S हा वायू असतो की ज्याला नासक्या किंवा कुसक्या अंड्यासारखा वास असतो. ह्या चांदीची हायड्रोजन सल्फाईडवर अभिक्रिया झाली काय तयार होते, काळ्या रंगाचं सिल्वर सल्फाईड तयार होतं आणि त्यामुळे ती चांदी काळी पडलेली दिसते. धातूचे शरण होऊ नये म्हणून त्यावर तेल, ग्रीस, वार्निश व रंगाचे थर दिले जाते. अगदी बरोबर. आपण बघतो आपल्या घरामध्ये काही लोखंडीची वस्तू असतात, आपण काय करतो, ते गंजू नये म्हणून काय करतो, रंगवतो. साधारणतः शेतीमध्ये वापरात येणारी उपकरणं असतात, आपली अवजार असतात, यालासुद्धा आपण काय करतो, ते गंजू नयेत, त्याची झीज होऊ नये म्हणून एकतर त्याला आपण तेल लावतो किंवा ग्रीस लावतो किंवा त्याला वार्निश लावतो किंवा आपले घराच्या जे खिडक्या असतात, खिडक्याची दारं असतात, याला आपण काय करतो, रंग देतो. हे रंग देण्यापाठीमाग किंवा तेल लावण्यापाठीमाग, ग्रीस लावण्यापाठीमाग, वार्निश लावण्यापाठीमाग उद्देश काय, तर यांचा काय होणे, हवेतील ऑक्सिजनशी किंवा आर्द्रतेशी संपर्क येऊ नये, त्यांच्यामध्ये अभिक्रिया होऊन ती झिजू नयेत म्हणून अशा प्रकारे त्याच्यावर तेल, ग्रीस, वार्निश किंवा रंगाचे थर दिले जातात. तसेच दुसऱ्या न गंजणाऱ्या धातूंचा मुलामा दिला जातो. अगदी बरोबर आहे. असे काही धातू आहेत की ते गंजत नाहीत, मग काय, जे गंजणाऱ्या धातूवरती न गंजणाऱ्या धातूचा मुलामा द्यायचा किंवा त्याचा थर द्यायचा. परिणाम काय होणार आहे, तो गंजणारा धातू काय होतो, हवेच्या संपर्कात येणार नाही, तो हवेच्या ओलाव्या संपर्कात येणार नाही, तो हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात येणार नाही. याचा अर्थ काय होणार नाही, तिथं अभिक्रिया घडणार नाही आणि त्याची झीज होणार नाही. या ठिकाणी म्हटले बघा, लोखंडावर जास्ताचा मुलामा देऊन लोखंडाचे शरण थांबवता येते. म्हणजे जर लोखंड, आता आपण बघतो बहुसंख्य आपले जे काही सायकल असू दे, वाहनं असू दे किंवा अनेक वाहनाचे पार्ट्स असेल, हे लोखंडापासून बनलेले असतात. मग हा जर लोखंडापासून तसं बनलेलं का होणार आहे, तो हवेतील आर्द्रतेशी संपर्कात येणार आहे, ऑक्सिजन संपर्कात येणार आहे आणि ते गंजणार आहे आणि लवकरच खराब होणार आहे. मग काय केलं जातं, ह्या लोखंडावरती जास्ताचा मुलामा दिला की काय होतं, लोखंड हवेच्या किंवा आर्द्रतेच्या संपर्कात येत नाही आणि त्यामुळे काय होतं, त्याचं शरण थांबवलं जातं. या क्रियेमुळे धातूंच्या पृष्ठभागाचा हवेपासून संपर्क तुटतो व त्यामुळे रासायनिक अभिक्रिया घडू न शकल्याने शरण होत नाही. शेवटचा घटक आहे संमिश्रे. संमिश्र म्हणजे काय, व्याख्या बघा, दोन किंवा अधिक धातू किंवा धातू व अधातूच्या एक जीव म्हणजे समांगी मिश्रणाला संमिश्र असं म्हणतात. व्याख्या लक्षात ठेवा, महत्त्वाची व्याख्या आहे, आपल्या लक्षात राहिली पाहिजे. संमिश्र कसं तयार केलं जातं, तर दोन किंवा अधिक धातू, म्हणजे त्या संमिश्रामध्ये काय असतात, दोन किंवा दोनपेक्षा अधिक धातू किंवा धातू आणि अधातू यांच्या समांगी मिश्रणाला, या अनेक शब्दप्रयोग केला जातो, विशिष्ट प्रमाणातील समांगी मिश्रणाला असं सुद्धा काही व्याख्येमध्ये पुढे जर आपण 9वी 10वी गेल्यानंतर तर त्या ठिकाणी असं आहे, दोन
किंवा अधिक धातू किंवा धातू आणि अधातू यांच्या विशिष्ट प्रमाणातील समांगी मिश्रणाला संमिश्र असं म्हणतात. आवश्यकतेनुसार घटक मूलद्रव्यांचे विविध प्रमाणात मिसळून विविध संमिश्रे तयार करता येतात. उदाहरणार्थ घरामध्ये वापरण्यात येणारी स्टेनलेस स्टीलची भांडी. बघा आता साधारणपणे पूर्वी कसं होतं, घरामध्ये जे अन्न शिजवण्यासाठी किंवा अन्न खाण्यासाठी जे आपण भांड्याचा वापर केला जातात ही तांब्याची असायची, पितळेची असायची, ॲल्युमिनियमची असायची. तर आता काय झालं, अलीकडच्या काळामध्ये आधुनिक जगामध्ये हे सगळं पितळेची भांडी म्हणा किंवा ॲल्युमिनियमची भांडी म्हणा बाजूला गेली आहेत. आता त्या जागी स्टेनलेस स्टीलची भांडी आहेत. आता स्टेनलेस स्टील काय आहे, हे संमिश्र आहे. हे कशापासून कोणकोणत्या धातूपासून तयार झाले, तर या स्टेनलेस स्टील भांडी तयार करण्यासाठी लोखंड, कार्बन, क्रोमियम, निकेल अशा 4 धातूपासून काय केलेलं आहे, 3 धातू आणि 1 अधातू यांच्यापासून बनवलेले संमिश्र आहे. म्हणजे व्याख्येमध्ये आपण म्हटलेलं आहे संमिश्र कशाला म्हटलेलं आहे, 2 किंवा अधिक धातू किंवा धातू आणि अधातू यांच्या समांगी मिश्रणाला संमिश्र असे म्हणतात. स्टेनलेस स्टील हे संमिश्र आहे कारण याच्यामध्ये 3 धातू आणि 1 अधातू आहे आणि यांच्या विशिष्ट वजनी प्रमाणात हे सगळे घेऊन याच्यापासून स्टेनलेस स्टील तयार केलं आहे. त्यामध्ये लोखंड आहे, कार्बन आहे, क्रोमियम आहे, निकेल आहे. त्यानंतर पितळीची भांडी असतात बघा. आता ही पितळसुद्धा संमिश्र आहे. कोणत्या 2 धातूपासून बनलेलं आहे, तांबे व जस्त. हे एकमेकांमध्ये विशिष्ट प्रमाणामध्ये मिसळून त्याच्यापासून जो पदार्थ तयार होतो तो म्हणजे पितळ, आणि जी पितळेची भांडी आपण काय करतो घरामध्ये स्वयंपाकासाठी वापरत असतो. कांस्य हे संमिश्र तांबे व कतील यापासून बनवतात. थोडं माहीत आहे का तुम्हाला, हे लक्षात ठेवा. दिल्लीत कुतुब मिनार परिसरात सुमारे 1500 वर्षापूर्वी तयार करण्यात आलेला एक लोहस्तंभ आहे. इतकी वर्षे होऊनही तो स्तंभ आजही चकचकीत आहे कारण आपल्या पूर्वजांनी तो संमिश्रापासून तयार केलेला आहे. त्या लोहामध्ये अत्यल्प प्रमाणात कार्बन, सिलिकॉन, फॉस्फरस मिसळलेले आहे. बघा कुतुब मिनार हे नाव आपण ऐकले, त्याच्या पुढे एक स्तंभ आहे. तो अशा प्रकारे कार्बन, सिलिकॉन म्हणजे लोखंडाचा आहे परंतु त्याच्यामध्ये कार्बन, सिलिकॉन, फॉस्फर अशा प्रकारचे इतर घटक मिसळल्यामुळे तो संमिश्रापासून तयार केलेला आहे. आणि संमिश्रापासून तयार केले असल्यामुळे तो आज मितीस 1500 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा तो गंजलेला नाही. पूर्वी होता तसाच त्याला चकाकी आजही आहे. माहीत आहे का तुम्हाला, स्वस्त किमतीची स्टेनलेस स्टील बनवताना कधी कधी निकेल ऐवजी तांब्याचा वापर करतात. तुम्ही काय स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांना उभ्या चिरा केलेले पाहिले असेल, त्यामागे हे कारण आहे. आता स्टेनलेस स्टीलची भांडी बनवत असताना आपण बघितले काय काय लागतात. स्टेनलेस स्टील भांडी बनवत असताना लोखंड लागतं, कार्बन लागतं, क्रोमियम लागतं, निकेल लागतं. हे 4 घटक म्हणजे 3 धातू आणि 1 अधातू विशिष्ट वजनी प्रमाणात घेऊन काय केलं जातं, त्याच्यापासून स्टेनलेस स्टील बनवलं जातं. आता हे तांबे, निकेल त्याच्यामध्ये मिसळत असताना निकेल काय हे किमतीला महाग आहे. मग काय काय केलं जातं, तर महाग निकेल वापरण्याऐवजी काय केलं जातं, लोखंड, कार्बन, क्रोमियम बरोबर तांब्याचा वापर, कॉपरचा वापर केला जातो. पण अशा प्रकारे लोखंड, कार्बन आणि तांबे याचा वापर, क्रोमियम याचा वापर करून जे स्टेनलेस स्टील तयार केलं जातं, तर हे स्टेनलेस स्टील इतकं चांगलं पात्रतेचं नसतं. आणि काय होतं, कालावधानाने त्याच्यामध्ये काय होतात, त्या भांड्याला चिरा पडलेले दिसतात. म्हणजे स्टेनलेस स्टीलचे भांडे असून सुद्धा काय करतं, त्यात तो डबा किंवा ते पातेलं आपल्याला त्याला चीर गेलेलं पाहायला मिळतं कारण त्याच्यामध्ये कमी पात्रतेचं किंवा स्वस्त असतं कॉपर मिसळलेलं. निकेलऐवजी कॉपर म्हणजे तांबे मिसळलेलं असतं. चर्चा करा. तुमच्याकडे भंगार घेणारे येत असतील, ते भंगार घेऊन काय करतात, त्याची आवश्यकता काय. ठीक आहे बाळांनो, या ठिकाणी आपण हे प्रकरण संपवलेलं आहे, आपलं संपलेलं आहे. या प्रकरणाबद्दल काही शंका असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती कळवू शकता किंवा फोन करून कळवू शकता. जर काय एखादा मुद्दा समजला नसेल तर त्याचे आपण पुन्हा स्पष्टीकरण देऊ. तर या ठिकाणी आपण थांबू. या प्रकरणाचा स्वाध्याय तुम्ही व्हिडिओमध्ये काढायचा आहे. नवीन व्हिडिओ नवीन प्रकरणावरती तयार करू. ओके, बाय.